हॅलो मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या जीवनात खूप संघर्ष असतात, त्यातलाच एक म्हणजे नोकरीसाठी केलेला संघर्ष। मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी मोठं करायचं असतं, पण त्या यशाच्या मागे किती संघर्ष असतो हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं। नोकरी मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही। दिवस रात्र अभ्यास, अनेक अपयश, परीक्षा, मुलाखती आणि त्यातही मनात सतत एक भीती, कधी लागेल का नोकरी। पण या सगळ्यात आणखी एक मोठा संघर्ष असतो लोकांचा। जी माणसं आपल्या नात्यातली, शेजारची आणि आपलीच असतात। जेव्हा आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा काही लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, पण काही लोक असेही असतात जे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात। ते म्हणतात, धात तुझ्याकडून नाही होणार, इतका अभ्यास करून काय उपयोग, नोकरी मिळवणं इतकं सोपं नाही। हे शब्द ऐकून मन खचतं, आत्मविश्वास कमी होतो। पण खरा योद्धा तोच असतो जो या सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जातो। मित्रांनो, हेच लोक जे आपल्याला मागे खेचतात तेच लोक नंतर बदलतात। जेव्हा आपल्याला नोकरी लागते तेव्हा तेच लोक म्हणतात, मला आधीच माहित होतं तू नक्कीच यशस्वी होशील, तू खूप मेहनत केलीस। म्हणजेच यश मिळाल्यावर लोकांची वागणूक बदलते, कारण जग यशाला सलाम करतं, संघर्षाला नाही। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण यशस्वी झाल्यावर त्या लोकांबद्दल राग ठेवायचा नाही, कारण त्यांच्या वागणुकीमुळेच आपल्यात जिद्द निर्माण झाली आणि आपण आणखी मजबूत झालो। मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं असतं। जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिलो, मेहनत केली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर यश नक्की मिळतं। आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा तेच लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात। शेवटी मी एवढंच म्हणेन, संघर्ष हा यशाचा पाया आहे आणि लोकांची टीका ही आपल्या यशाची परीक्षा आहे। म्हणून कधीही हार मानू नका, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या स्वप्नांसाठी लढत राहा। तर मित्रांनो, व्हिडिओ कशा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। बाय।